नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत गंगागिरी महाराजांच्या सप्त्याला. असं म्हणलं जातं की आशिया खंडातला सर्वात मोठा सप्ताह असेल. गिनीज बुकमध्ये याची नोंद आहे. आवाज तर तुम्हाला येत असेल, माझा आवाज तुम्हाला जास्त यायचा नाही. चला तुम्हाला आता आपण दर्शनाला चाललोय, तर आवाज तर काही जास्त येणार नाही तुम्हाला. इथे आतमध्ये आल्यावर खूप गर्दी असल्यामुळे इथे बाटलीने दर्शन घेण्याचं चालू होतं. तर इथं खूप छान दिवसभर इथं मृदुंग, टाळ, वीणा यांचा अतिशय सुंदर आणि असा मधुर असा आवाज गुंजत असतो. तर इथे दिवसभर हरिपाठ चाललेला असतो. हरिपाठ भजन कंटिन्यू चालू असतं. मन रमून जाईल असं वातावरण इथे असतं. आता तुम्ही तर बघताय, सांगण्यात काही अर्थ नाही, कारण जेव्हा आपण डोळ्याने बघतो तेव्हा कळतं या गोष्टींची फिलिंग काय असते. देवधर्म काय असतं हे गेल्याशिवाय कळत नाही, हे तेवढंच खरं आहे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो प्रसाद घ्यायला. तर सायशाला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे आम्ही म्हणलं आता चला पहिला प्रसाद घेऊया. इथे दिवसभर अन्नदान केलं जातं. सायशूचा हट्ट चाललाय. काय घ्यायचंय? काय घ्यायचं? तिथे बलून दिसत आहेत. चल घेऊ आपण, चला. वाजवते वाजतक बघू दे. हॅपी का? सायशाला जे हवं ते घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या दिशेने, म्हणजेच महाप्रसादाकडे. तर तिथे जाता जाताच गंगेच्या कडेला महाआरती चालू होती. तर आता ही श्रावणामध्ये दररोज ही महाआरती चालू असते. बऱ्याच ठिकाणी सोमवारीच असते, तर इथं दररोज असते, कारण इथे 7 दिवस सप्ताह होता ना, त्याच्यामुळे रोज होत होती इथे. तर बघू शकता तुम्ही, खूप गर्दी होती ते महाप्रसादाला. पंक्तीच्या पंक्ती उठत असतात. इथे जवळपास दररोज लाखोने भाविक येतात आणि या अन्नदानाचा उपभोग घेतात. तर आम्ही इथे बसलो होतो. आम्ही इथे महाप्रसाद घेतला. आज एकादशी असल्यामुळे इथे भगर आणि साबुदाण्याची खिचडी होती, दोन्ही टाईम होती. असं कळलं की सकाळी इथे भाकरी आणि आमटी भाकरी होत्या, परंतु आम्ही संध्याकाळी आल्यामुळे इथे संध्याकाळच्याला फक्त खिचडी आणि भगर होती. तर चला, तर मग आता तुम्हाला याचं किचन दाखवते. हे जे तेलाचे डबे किंवा तुपाचे डबे म्हणावं लागेल आपल्याला, तर हे आजच्या खिचडीसाठी वापरले होते फक्त. आणि हे जे कॅरेट दिसत आहे, तर ह्या कॅरेटने तिथे अन्नदान वाटप केलं जातं. तर कॅरेटचे कॅरेट भरून ट्रॅक्टरमध्ये तिथे आणले जातात. आणि मोठ्या प्रमाणावर साबुदाणा भिजवला होता. तर इथे ट्रॉलीमध्ये साबुदाणा भिजवला होता, कारण एवढे भाविक असतात, तर एवढ्यांना पुरलं पाहिजे या दृष्टीने तिथं अन्नदान केलं जातं. आणि असं म्हणतात ह्या सप्त्यामध्ये कधीही अन्नदानाची कधीही कमी होत नाही, कारण हा गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे. तर माणूस सहज बोलून जातं, एखाद्या ठिकाणी अन्नदान कमी पडल्यावर, तर हा काय गंगागिरी महाराजाचा सप्ताह आहे का अन्नदान कमी न पडायला? तर इथे मोठ्या प्रमाणावर लोक स्वइच्छेने स्वतःचं श्रमदान करतात, कारण अशा ठिकाणी श्रमदान केलेलं कधीही चांगलं असतं. तर इथे मोठ्या प्रमाणावर खिचडी परतण्याचं काम चालू होतं. बऱ्याच ठिकाणी कडायांमध्ये खिचडी परतायचं काम चालू होतं आणि तेवढेच भाविक तिथे जेवतही होते. आता हे सर्व झाल्यानंतर आता वेळ झाली आहे घरी निघण्याची. चला तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ, त्याच्यामुळे आम्ही घरी निघतोय. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.